प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही संध्याकाळच्या रुटीनने चालू केली आहे. तर आता इथे छकुली आत्ताच झोपून उठली होती, म्हणजे उठली म्हणजे तिला उठवले मी, कारण आज आम्हाला बाहेर जायचं होतं. आज यांच्या बहिणीच्या मुलीचा बड्डे होता, त्यामुळे मग बाहेर जायचं होतं. मग संध्याकाळची सगळी जेवण काय तिकडंच होतं, त्यामुळे बाकीची कामं आवरून घ्यायला घेतली. ते दोघंजण उठले, त्यामुळे त्यांची पहिले अंथरुणं काढून घेतली. त्यानंतर मग कपडे वगैरे काढून आणले आणि कचरा वगैरे काढायला घेतला. कपडे आधी काढून ठेवले आणि त्यानंतर मग ही जी मी उन्हात ठेवली होती 2-3 दिवस झाले, आता झाडं मी जरा उन्हात ठेवते, कारण ज्या लाईनीला असतात त्या लाईनीला थोडंसं ऊन कमी पडतं, त्यामुळे इथे मधोमध ऊन जरा चांगलं पडतं. त्यामुळे ते 2-3 दिवस झाले उन्हातच ठेवते आता झाडं. मग ती झाडं आता संध्याकाळच्या दरम्यान झाडं उचलून ठेवते आणि उचलून ठेवल्यानंतर मग त्यांना थोडं थोडं पाणी घालते. जास्त पाणी घालून ते खराब होतात, कारण या 2-3 वेळा असंच झालं आहे. पाणी जरी कमी घातलं तरीसुद्धा खराब होत होती आणि जास्त घातलं तरी खराब होत होती. म्हटलं आता उन्हात ठेवून आणि मग थोडा वेळ थोडं पाणी घालून बघूया काही प्रोग्रेस होते का. तर आताच तुम्हाला लवकरच सांगेन. तर आता ते सगळं झाडून घेतलं आणि बाहेरचंसुद्धा झाडून घेतलं, झाडं पाणी वगैरे घालून घेतलं, ती व्यवस्थित आवरून ठेवली आणि मग घरातलं झाडायला घेतलं. छकुलीला बेडवरती बसायला सांगितलं होतं, कारण ती मध्ये झाडं काढताना मध्ये लोडबोड करते. झाडून झाल्यानंतर मग मी भांडी वगैरे घासून घेतली. भांडी म्हणजे दुपारची आणि सकाळची जी भांडी होती एकत्रच ठेवलेली, ती सगळी एकदम घासून टाकली. त्यानंतर मग तिकडे जाण्यासाठी जे कपडे घालायचे होते ते काढून ठेवले, म्हणजे ऐन वेळेला गडबड नको. तर मी ही साडी नेसणार आहे. छकुलीसाठी हा ड्रेस प्रिपेअर केला आणि श्रेयांसाठी शर्ट. तर मी अशी तयार झाली आहे. मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसते आज, किंवा सजेस्टसुद्धा करा की मी ह्या साडीवरती कोणत्या टाईपमध्ये मंगळसूत्र घालावं, ऑक्साईडमध्ये, की आता हे मी जे घातलं आहे ते सूट होतं आहे का. त्यानंतर छकुली माझी इथे अशी छानशी तयार झाली आहे. त्यानंतर मग श्रेयांसुद्धा असा छानसा तयार झाला आणि आम्ही सगळे तयार होऊन आता ह्यांची वाट बघत होतो, कारण हे ऑफिसवरून आल्यानंतरच मग आम्ही निघायचं ठरवलं होतं. संध्याकाळी 7:30च्या दरम्यान बड्डे सेलिब्रेट करायचं होतं, त्यामुळे. आणि हे नातीसाठी घेतलेले बड्डे गिफ्ट, एक छोटासा ड्रेस आणि गळ्यातलं बांगड्या वगैरे. त्यानंतर हे आले ऑफिसवरून आणि मग स्वामींची आरती केली. आरती झाल्यानंतर मग आम्ही निघालो चुलत सासूबाईंकडे, कारण बड्डे तिकडेच सेलिब्रेट करायचा होता. त्यामुळे मग आम्ही तिकडेच निघालो. नंदेबाईच्या घरी थोडं जागेची प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी मग तिकडेच बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलेलं, त्यामुळे आम्ही पण मग डायरेक्ट तिकडेच निघालो होतो. आम्ही खूप उशिरानेच निघालो होतो. असं वाटत होतं की आम्हाला आता बड्डे काही भेटणार नाही, म्हणजे बड्डे वगैरे सगळं सेलिब्रेट झालं असेल आम्ही पोचेपर्यंत, कारण आम्हाला पोचायला जवळजवळ 8 वाजले होते. आम्हाला 7:30 वाजले होते निघेपर्यंत. तर आम्ही आता येऊन पोचलो आहे. बघितलं तर अजून काय बाकी सगळं डेकोरेशन वगैरे झालं होतं, तयारी करून झाली होती. फक्त बड्डेचा केक आणायचा राहिला होता. त्या ताई केक आणायला गेल्या होत्या. मग आम्ही येऊन पोचलो, बसलो थोडा वेळ. त्यानंतर मग इथे बड्डे सेलिब्रेशन चालू झालं आहे. तर ही आहे आमची छोटीशी चिमुकली नात. तिचं नाव आहे काव्या. चुलत सासूबाई, त्या तिकडे 2 जणी नंदा आहेत आणि ही आहे आमची बड्डे गर्ल. तर कशी दिसते आमची बड्डे गर्ल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं झालं घरातल्या घरी, घरच्या नातेवाईकांमध्येच छानसं बड्डे सेलिब्रेशन आणि फोटो सेशन केलं. त्यानंतर मग आम्ही जेवून घेतलं आणि आम्ही निघालो घरी यायला. तर घरी येईपर्यंत खूप लेट झाला होता. रात्रीचे 11 वाजले होते. पूर्ण सामसूम झालं होतं. एखाद दुसरी गाडी आणि माणसंच दिसत होते, बाकी पूर्ण एकदम शांत झोपलं होतं आणि आम्ही त्याच वेळेस आलो होतो. पहिल्यांदाच एवढा लेट झाला होता. थोड्याच वेळात आम्ही घरी पोचलो आणि मग त्यानंतर मग झोपी गेलो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून कळवा. बाय.